बागेश्वर धामजींचं जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन होतं आहे. संपूर्ण तयारी पूर्णत्वास झाली. आपण पाहणी केली, काय सांगितलं? परमपूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी बागेश्वर धाम सरकार यांची हनुमान कथा या ठिकाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये त्या झुरखेडा गावामध्ये होते आहे. याचा सर्वांना आम्हाला अतिशय आनंद आहे. आमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण असेल. इथे पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. जवळपास 100च्या वर एकरमध्ये, जवळ 125 एकर जागेमध्ये या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे, विशेष करून तरुणांमध्ये उत्साह आहे. हनुमान कथा ते या ठिकाणी सांगणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. पण खूप मोठी गर्दी, जवळपास 3-4 लाख लोक, जवळपास 5 लाखाच्या भाविक या ठिकाणी या कार्यक्रमाला ही कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी येतील. कारण बागेश्वर धाम सरकार यांचं नाव, त्यांचं नावलौकिक, त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ही कथा ऐकणं हा खरा सर्वांसाठी एक भाग्याचा क्षण असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठी गर्दी या ठिकाणी येणार आहे. त्याचं सर्व नियोजन गावकऱ्यांनी जर केलं तर त्यावर प्रशासनाने सुद्धा, पोलीस प्रशासन असेल, महसूल यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा असेल, स्वच्छता विभाग असेल, सर्वांनीच या ठिकाणी अतिशय सुंदर असं केलेलं आहे. वाहतुकीची अडचण निर्माण होऊ नये यासाठी नेमका कसा प्रयत्न असणार आहे? निश्चित पोलिसांची माझी कालही चर्चा झाली. SP सोबत आहेत, आता कलेक्टर पण आहेत, त्यांचे सगळे अधिकारी आहेत. त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी चर्चा करून काय मार्ग कसा करता येईल सगळा विचार केलेला आहे. रेल्वे गेटसुद्धा आहे. पाचदीवर आलो तर 8-10 किलोमीटरचा हा रस्ता आहे. सगळीकडनं हायवेवरून तो या ठिकाणी येतो आहे. सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केलेला आहे. पण थोडं अडचण ट्रॅफिकची होईल असं आम्हालाही वाटतं आहे, अधिकाऱ्यांनाही वाटतं आहे. पण आता शेवटी भाविक आहेत, लोक पायी येतील, काही करून येतील. निश्चित येण्या जाण्यासाठी आम्ही वन वे केलेला आहे रस्ता. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. पण थोडं ट्रॅफिकची अडचण होईल असं वाटतं आहे. पण त्यातून आम्ही निश्चित मार्ग काढू. व्हॉलंटियर्स आहेत, पोलीस आहेत, स्वयंसेवक आहेत, हे सर्व या ठिकाणी काळजी घेतील. हो, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका लवकरच तुरुंगात जावा असं सुरेश दत्त म्हटलेले. सुरेश दत्त कधीपासूनच म्हणत आहेत, हाऊसमध्ये पण त्यांनी एवढं स्ट्रॉंग मांडलेलं आहे. तर तिथे काही नवीन सांगायचा विषय नाही आहे. आणि खरं आहे, ज्या पद्धतीने ती हत्या झालेली आहे, ज्या पद्धतीने तो खून झालेला निगरून, हे बघून कोणालाही वाटेल की हा करणारा जो कोणी असेल तो आतमध्ये गेलाच पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. एक घरचा आहेर दिलाय त्यांनी की महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाली असं ते म्हटलं. तर हे त्यांचं मत असू शकेल. आता त्यांच्या भागामध्ये बीडला एक घटना घडली आहे. पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा आणि त्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही. मुख्यमंत्री मोदींनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरे दिलेलं आहे. आणि अधिकाऱ्यांनासुद्धा त्या संदर्भात सांगितलं कोणाची हैगाई करायची नाही. जो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला आत टाका, हे त्यांनी सांगितलेलं आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे. दादा भुसे पण इच्छुक आहेत, आपण पण इच्छुक आहात, काय सांगा? नाही, मी कुठे इच्छुक आहे? तुम्ही जळगावसाठी? नाही, मी जळगावसाठी पण नाही. आपण पण दावा केलाय ना पक्ष मुख्यमंत्री ज्या ठिकाणी मला देतील त्या ठिकाणी. मी कुठे मी म्हटलं का मला नाशिकला व्हायचं आहे का जळगावला व्हायचं आहे म्हणून? मी कुठेच म्हटलेलं नाही. काल म्हटलं जळगावसाठी इच्छुक आहे. नाही, मी म्हटलं नाही. तुम्हीच बळजबरी तुम्ही होणार का म्हटलं, दिलं तर होईल, नाही दिलं तुम्ही काही इच्छुक नाही आहे. आग्रह नाही आहे माझा कुठेच. जिथे देतील त्या ठिकाणी आपण चांगलं काम करू. आगामी काळात मागच्या काळामध्ये सिंहस्थ कुंभ होता, तुम्ही चांगली जबाबदारी पार पाडली होती. पुढे हे कुंभ असू शकतो. त्या तसेच सिंहस्थ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 12 वर्षांनी तो आता या ठिकाणी येतो. आणि योगायोग असा आहे की पुन्हा आपलं सरकार या ठिकाणी आलं आणि मी मंत्री झालो. गेल्या वेळी आपण सुंदर असं नियोजन, म्हणजे अगदी दृष्ट लागावे असं नियोजन आपण कुंभमेळ्याचं केलेलं होतं. त्याची चर्चा थेट सातासमुद्रापलीकडे अमेरिकेपर्यंत झालेली होती. आम्ही तिथे जाऊन आलो होतो. आणि मला वाटतं यावेळेला सुंदर असं नियोजन आम्ही या ठिकाणी करू. गेल्याच वेळी आपलं सरकार असताना कुंभमेळा मंत्री म्हणून माझी घोषणा त्या ठिकाणी केली होती. यावेळेला मला वाटतं ती होईल. त्यामुळेच नाशिकचा पालकमंत्री म्हणून आपलं नाव चर्चेत आहे. झालं तर चांगलं आहे. तानाजी सावंत यांच्या जो दिया उसका भला, नाही दिया उसका भी भला, असं काम आहे आमचं. तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. तुमचा संतोष देशमुख करू असं आज्ञा त्यांनी धमकी दिली. नाही, मला या संदर्भात कुठली माहिती नाही आहे. कोण काय म्हणालं काय नाही. धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचे कागदपत्र अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे ना. ते दिसत आहेत, ते सुरेश धरे म्हणले, आपलं वाटतं इथे आवाडे म्हणले, अंजलीताई पण म्हणलेले आहेत. ज्या असेल ते व्यवहार तर असतील ना, ते काही नाकारता येणार नाहीत. आणि धनंजय मुंडेने सांगितलेलं आहे की हो, आम्ही मतदारसंघातले आहोत,
आम्ही आमचे संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध हे त्यांनी मान्य केलेलं आहे मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.